नमस्कार. अरे शॉक झाला का एका की माझं बॅकग्राऊंड बदललं कसं? तर आज आपण बघणार आहोत आपल्या किचनमधनं तयार होणारं वेस्ट आपण झाडांना कसं वापरणार. मी नेहमीच माझ्या व्हिडिओजमध्ये टाकते आपण किचन वेस्ट घालू शकतो, किचन वेस्ट घालू शकतो. तर आज आपण असंच एक किचन वेस्ट बघणार आहोत जे झाडासाठी फार फार उपयोगी आहे आणि ते म्हणजे आपली चहा पावडर. माझ्या घरातल्यांचा सगळ्यांचा चहा झालेला आहे. तर आता उरलेल्या चहा पावडरचं मी काय करते ते तुम्हाला दाखवते. ही आहे चहा पावडर. आता मी काय करणार आहे की चहा पावडर व्यवस्थित धुवून घेणार आहे. अशी ही मी ती 2-3 वेळा गाळणार आहे. जोपर्यंत पाणी क्लिअर येत नाही आहे तोपर्यंत ती धुवून घ्यायची. आता बघा तुम्ही पाणी क्लिअर येतं. आता हे पाणी क्लिअर येतं म्हणजे आपली चहा पावडर स्वच्छ झालेली आहे. आता मी काय करणार ही चहा पावडर दुसऱ्या एका भांड्यात काढणार. ही आता मी दुसऱ्या भांड्यात काढते. आणि ह्याच्यात थोडं गरम पाणी घालणार. आणि आपण आता हे तासभर त्याला असंच ठेवून देऊया. हे झाकून ठेवून देते तासभरासाठी. तासभर झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे म्हणजे चहा त्याच्यात उतरलेला आहे त्या पाण्यात. आता हेच पाणी मी वापरणार झाडासाठी. तर चला माझ्या बागेत. आता हे पाणी मी असं थोडं ढवळते आणि झाडांना वापरते. मी तुम्हाला बोलली होती बिगोनिया इज अ हॅवी फीडर. तर पहिले आपण बिगोनियालाच घालूया. या दुसऱ्या बिगोनियाला घालतेय मी. हे ॲडेनियमला घालते आणि हायड्रांजियाला. हे उरलेलं आहे ते सगळं मी इकडे. तर अशा प्रकारे आपण हे आपलं चहा पावडर झाडांना घालू शकतो. आता ह्याची काय बेनिफिट्स आहेत? चहा पावडरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम आणि नायट्रोजन हे 3 न्यूट्रिएंट्स असतात जे व्यवस्थित आपल्या झाडाला न्यूट्रिशियस करतात आणि त्यांना त्यांची ग्रोथमध्ये आणि त्यांचं ग्रोथ पिरियड म्हणजे त्यांची हाईट वाढण्यासाठी किंवा त्यांचं गर्थ वाढण्यासाठी म्हणजे त्यांची रुंदी वाढण्यासाठी मदत करतात. ऑल्सो हेच नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे खूप छान पालवी फुटण्यासाठीही उपयोगी पडतात. परत ह्याच्यात टॅनिक ॲसिड पण असतं. आता ह्या टॅनिक ॲसिडचा उपयोग असतो सॉईल फर्टिलिटीसाठी म्हणजे जमीन जास्त सुपीक होते. तर ह्यामुळे चहा पावडर आठवड्यातनं एकदा तुम्ही तुमच्या झाडांना घातली तरी हरकत नाही. जर तुमची झाडं जमिनीत असतील तर जमिनीत पण ती घातली तरी काही हरकत नाही. असं काय नाही की फक्त पॉटेड प्लांटलाच घातली. तर पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही तुमच्या घरी चहा कराल आणि तुमच्याकडे झाडं असतील तर याची काळजी नक्कीच घ्या की ती चहा पावडर तुमच्या झाडांना द्याल आणि आपली झाडं जास्त सुशोभित करा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या रविवारी.